राहुरी येथील विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड या कंपनीने फसवणूक केली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पियुष संचेती कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे। पियुष संचेती यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय, राहुरीतील विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड या कंपनीच्या राहुरी शाखेत 1 लाख रुपयांच्या मुदत ठेवी केली होती। त्याची मुदत 20 सप्टेंबर 2024 रोजी संपली आहे। मुदत ठेव पावत्याची रक्कम संस्थेकडे वारंवार मागणी करूनही मिळत नाही। माझी घरगुती अडचण असल्याने मला माझ्या पैशांची गरज आहे। संबंधित संस्थेचे चेअरमन, मॅनेजर आणि संचालक माझी ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करतायत। 9% व्याजदराने या सर्व ठेवी ठेवलेल्या आहे। संपूर्ण मुदत ठेवींची रक्कम 9 लाख रुपये झाली आहे। माझे वडील आजारी असल्याने वैद्यकीय कारणासाठी पैशांची गरज आहे। मी कंपनीच्या कार्यालयात गेलो असता मला कंपनीचे चेअरमन गणेश गोपाळे यांनी रक्कम मिळणार नाही तसेच उडवाउडवीची उत्तर दिली। पैशाची गरज असतानाही मला मात्र माझे पैसे मिळत नाहीये। कंपनी चेअरमन गणेश गोपाळे, संचालक शंतनू गोपाळे, संचालक आदिनाथ दाणे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात त्वरित गुन्हे दाखल करा। तसेच या संस्थेत इतर ठेवीदारांच्या देखील ठेवी मिळत नाहीये अशी माहिती आहे। तरी या प्रकरणी त्वरित लक्ष घालावं आणि मला न्याय द्यावा असं निवेदनात पियुष संचेती यांनी म्हटलंय। माझं नाव पियुष संचेती, राहणार तपकीर गल्ली, अहमदनगर। माझे वय 41 वर्ष आहे। मी विश्वमणी ग्रामीण निधी लिमिटेड राहुरी या संस्थेत माझ्या 9 लाखाच्या ठेवी 20/7/2024 रोजी ठेवल्या होत्या 2 महिन्यासाठी। 20/9/2024ला मुदत संपल्यानंतर मी पैसे मागण्यासाठी गेलो असता चेअरमन तथा संचालक मंडळ व मॅनेजर यांनी मला वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली। मला चेक दिले, चेक पण बाउन्स झालेत त्यांचे। आणि बाकीच्या ठेवीदारांनासुद्धा असाच त्रास होत आहे। मी आज पोलीस स्टेशन SP ऑफिस अहमदनगर अहिल्यानगर येथे निवेदन देण्यासाठी आलो असता मी आज निवेदन दिले आहे। मी 8 दिवसात जर मला पैसे मिळाले नाही तर उपोषणास बसणार आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24।